तर आता आपण थेट पुण्यात जाणार आहोत। मुंबईत जसा उत्साह आपल्याला दिसतोय, लाखोंच्या संख्येने भक्तगण हजर झालेत, तसा उत्साह पुण्यात सुद्धा दिसून येतोय। पुण्यात सुद्धा भक्तांची प्रचंड अशी गर्दी अजूनही कायम आहे। काल सुरू झालेली मिरवणूक ही आज सुद्धा सुरू आहे आणि काही गणपतींचं हे विसर्जन होणं बाकी आहे आणि त्यासाठी कालपासूनच जे भक्तगण हजर होते ते आज सुद्धा कायम आहेत, आज सुद्धा तिथे हजर आहेत। बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ही सगळी भक्त मंडळी पुण्यात हजर आहेत। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, बाकीच्या गणपतींचं कधीपर्यंत विसर्जन होणार आहे? सध्या काय परिस्थिती आहे? खरं तर आता 24 तास झालेले आहेत। ही जी सगळी गणपतीची विसर्जन मिरवणूक आहे सुरू होऊन 24 तास झालेले आहेत। काही जे मिरवणुकी आहेत जे पारंपरिकरित्या होतात ते रात्री 12च्या नंतर ते पार पडल्या, पण आता सकाळी 6 वाजल्यापासून जे डीजेचा वापर करतात त्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतोय की भंडारा आणि गुलाल उधळत हे मिरवणुकीचा उत्साह जसा काल होता तसाही आज आहे। अजूनही हा अंदाज नाही लागू शकलाय की नेमके किती मंडळ अजून बाकी आहेत। आत्तापर्यंत जवळपास 95 मंडळ इकडनं गेलेले आहेत। अजून अंदाजे नक्की प्रशासनाला पण अंदाज नाहीये, तेव्हा त्यांच्याकडनं एक अधिकृतरित्या आकडा पण आलेला नाहीये की किती मंडळ जातील। तर असा तर प्रश्न उपस्थित केला जातोय की दरवर्षीप्रमाणे पुण्याची मिरवणूक 40 आणि 45 तास चालेल का यावर्षी लवकर होईल? नक्कीच रेवती, आपण पाहतोय या प्रचंड गर्दीत सुद्धा पुणेकरी आपले माणुसकीचं दर्शन घडवतायत, आपले कर्तव्य पार पाडतात आणि अँब्युलन्सला आत्ताच वाट करून देण्यात आली। एवढ्या गर्दीत सुद्धा अँब्युलन्सला पुणेकरांनी वाट करून दिली आहे। हो, आपल्याला खरं तर हे कालपासून जर आपण मिरवणुकी बघितल्या तर जवळपास हे अशा घटना 8 ते 9 वेळा झालेल्या आहेत। आत्ता सुद्धा मगाशी एक ॲम्ब्युलन्स जाताना रस्ता वादन थांबून रस्ता वादकांनी त्यांना करून दिलेला होता। नागरिकांनी देखील त्या ॲम्ब्युलन्सला रस्ता तिकडे पटकन मोकळा करून दिलेला होता। त्यासोबतच इकडे छोटीशी आगीची घटना देखील घडलेली होती, पण काही त्याच्यात सुदैवाने काही झालेलं नाही। छोटीशी ती आग होती, ती लगेच विझवल्या गेलेली होती। तिथे फायर ब्रिगेड प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन असो हे तैनात करण्यात आलेले। त्यासोबतच आत्ता मी जिकडे उभी आहे ते DMC म्हणजे पुणे महानगरपालिकेचं जे स्टँड आहे तिकडे वैद्यकीय मदत देखील उपलब्ध आहे। तर आपण बघतोय की एकंदरीतच जो बंदोबस्त आहे आणि जी तयारी आहे ती जंगी अशा रीत्या करण्यात आलेली आहे, परंतु आता फक्त सगळे हेच वाट बघतायत खरं तर पोलीस प्रशासन, कारण जवळपास 10 दिवस त्यांची तारेवरची कसरत होती। आता नेमकी ही मिरवणूक कधी संपते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच रेवती, आपण पाहतोय की खरं तर मिरवणूक कुठेही रेंगाळू नये यासाठी काहीतरी नियमावली घालून देण्यात आली होती। त्या नियमांचं पालन झालं आहे का? कारण आज सुद्धा आपण पाहतोय असंख्य अजून गणपती मंडळ जे आहेत ज्यांचं विसर्जन होणं कायम आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की डीजे मुक्त जो उपक्रम आहे तो पुण्यात यावर्षी राबवला गेलेला होता, पण काही जण त्यामध्ये सहभागी झाले आणि काही जण नाही। तर काल जे कुठले महत्त्वाचे मुख्य जे गणपती होते, गणपती मंडळ होती, त्यांनी पारंपरिकरित्या म्हणजे बँड आणि ढोल पथकचा वापर करून ती विसर्जन मिरवणूक पार पाडली। पण काही जे मंडळ आहेत त्यांनी डीजेचा वापर करण्याचा निर्णय घेतला। आपण माझ्या मागे पण बघू शकता। तर 12 वाजल्यानंतर जे पारंपरिक वाद्य नाही आहेत म्हणजे बँड किंवा इतर जे पारंपरिक वाद्य नाही आहेत त्यांना वाजवण्यासाठी परवानगी नाही, पण काही जे मंडळ आता आपण बघतोय की सकाळी
जे परत एकदा मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे ते जे डीजेचा वापर करतात तेच आपल्याला सर्वत्र मिरवणुकीमध्ये दिसतात. तर काल जेव्हा त्यांनी रात्री 12 नंतर वापर करण्याचा प्रयत्न केला डीजेचा, तर तेव्हा त्यांना सांगण्यात आलेलं होतं, वॉर्निंग देण्यात आलेली होती की डीजेचा वापर करू नये, कारण 12 नंतर परवानगी नाही आहे. मग असं असताना काही मंडळं जे आहेत ते मंडळं तशीच खोळंबून राहिली होती, कारण त्यांना त्यांचं नृत्य, जसं आपण या दृश्यांमधनं बघतोय, हे नृत्य त्यांना त्यांचं दाखवायचं होतं, म्हणून अनेक वेळासाठी ते खोळंबलेली होती. पण सकाळी 6 वाजल्यापासून जे परवानगी आहे डीजे वाजवण्यासाठी ती पुन्हा चालू होते, म्हणून सकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा एकदा मिरवणुकीला जोरदार सुरुवात झालेली आहे. निश्चितच रेवती, आपण पाहतोय की असंख्य भक्तगण हे आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हजर झालेले असतात आणि त्यामुळेच कुठेतरी या मिरवणुका या रेंगाळल्या जातात, कारण उत्साह तितकाच कायम असतो. काल जो उत्साह होता तो आजही कायम दिसतोय आणि त्यामुळेच कुठेतरी या मिरवणुका या हळूहळू पुढे सरकतात आणि त्यामुळे रेंगाळतात. याचे अपडेट्स आपण तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद रेवती या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि आपण पाहतोय ही लालबागच्या राजाची मिरवणूक आहे जी गिरगाव चौपाटीवर पोहोचलेली आहे. अगदी काही क्षणात लालबागच्या राजाचं विसर्जन होईल. इतर गणपती मंडळ सुद्धा त्यांचं विसर्जन होणं बाकी आहे, त्यांचं सुद्धा लालबागच्या राजाच्या विसर्जनानंतर विसर्जन होईल. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यावेळी नवीन तराफा वापरला जाणार आहे. त्यासाठी गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा विशेष अशी व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षी जो विसर्जनासाठी तराफा वापरला जातो, यंदा मात्र तो वापरला जाणार नाहीये, तर यावर्षी मोटराइज्ड तराफा वापरला जाणार आहे. आणि विशेष म्हणजे गुजरातमधून हा तराफा यंदा बनवून घेण्यात आलेला आहे. आणि जो तराफा 360 अशा डिग्रीमध्ये फिरतो. आणि त्याचबरोबर विसर्जनाच्या वेळी या तराफ्याच्या चहूबाजूला असणाऱ्या स्प्रिंकलर्सच्या माध्यमातून पाण्याचे फवारे उडताना सुद्धा वापरायला मिळणार आहे. तर या अशा मिरवणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, या विसर्जनाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि ही दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या मिरवणुकीचे दृश्य आहे. लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे. आपण पाहतोय लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय, जनसागर इथे उसळलेला आहे. जसा समुद्राला इथे उधाण आलेलं आहे, त्याचप्रमाणे अगदी भक्तांच्या उत्साहाला सुद्धा उधाण आलेलं आहे. भक्तांचा उत्साह काल जसा होता तसाच आज सुद्धा कायम आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी पावसानं सुद्धा हजेरी लावली. आणि या पावसात सुद्धा भक्तांचा उत्साह कुठेही कमी झालेला नव्हता. कालही तसाच होता आणि आज सुद्धा हळूहळू पावसाची संततधार ही सुरू असताना भक्तांचा उत्साह तितकाच आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशातल्या विविध भागातून मुंबईचं गणेश विसर्जन हे अनुभवण्यासाठी अनेक लोक हे येत असतात. आणि आपण पाहतोय खरं तर लाखोंच्या संख्येनं हा जनसागर इथे उसळलेला दिसतोय. प्रचंड अशी गर्दी झाली आहे. गर्दीचं व्यवस्थित असं नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. व्यवस्थित असं नियोजन, प्रचंड अशी तयारी विसर्जनासाठी करण्यात आलेली आहे. हळूहळू बाप्पा पुढे सरकतोय. हळूहळू इतर गणपती मंडळ सुद्धा, जेव्हा लालबागचा राजा इथे दाखल होतो गिरगाव चौपाटीवर, तेव्हा इतर गणपती मंडळ ही या लालबागच्या राजाला वाट करून देतात, रस्ता करून देतात. आणि पाहतोय आपण की लाखोंचा जनसागर इथे उसळलेला आहे. आणि काही वेळातच या बाप्पाचं विसर्जन या सागरात होईल. गणेशोत्सव म्हटला की लोकांच्या डोळ्यापुढे आपसुकच या लालबागच्या राजाची मूर्ती समोर येते. बाप्पाची सुंदर गगनचुंबी मूर्ती पाहून लोकांचं मन भक्तिभावात हरपून जातं. या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी परदेशातून सुद्धा लोक हे भारतात दाखल होत असतात. दरवर्षी भक्तांचा सागर उसळलेला असतो आणि ज्यांना 10 दिवसात दर्शन घेता येत नाही अशी मंडळी या विसर्जनात सहभागी होतात. बाप्पाची झलक पाहण्यासाठी, बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भक्त हे हजर होतात. अगदी परदेशातून सुद्धा लोक या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. खरं तर लालबागचा राजा हा नवसाला पावतो असं म्हटलं जातं.
आणि त्यामुळेच बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक जण मुंबईत दाखल होत असतात। मुंबई आणि गणेशोत्सव असं हे वेगळंच नातं यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं। मुंबईची विसर्जन मिरवणूक ही खरं तर जगात प्रसिद्ध आहे। तर अधिक माहिती घेऊयात, रेवती हिंगवे आपल्यासोबत आहेत। रेवती, पुण्यातली मिरवणूक सध्या कुठपर्यंत पोहोचलेली आहे? सध्या काय वातावरण आहे? खरं तर जे मिरवणुका आहेत त्या मिरवणुका वेगवेगळ्या भागातून या अल्काटोकीस चौकातून जातात। जे मुख्य गणपती आहेत म्हणजे मानाचे पहिले 5, नंतर दगडूशेठ, स्पेशा कासार, पुणे महानगरपालिका मंडई, भाऊसाहेब रंगारी हे मध्यवर्ती भागातून येणाऱ्या ज्या मिरवणुका आहेत त्या आहेत। पहिले मंडई, त्यानंतर लक्ष्मी रोड, बेलबाग चौक, नंतर अल्काटोकीस चौक आणि मग विसर्जन घाटाकडे जातात। तसंच ह्या ज्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या मिरवणुका आहेत, काही नारायणपेठमधून आलेल्या आहेत, काही टिळक रोडवरच्या आहेत, काही स्वारगेटवरनं आलेल्या आहेत। अशा विविध भागातून हे इकडे अल्काटोकीस चौकात येतात आणि त्यानंतर विसर्जन घाटाकडे मार्गस्थ होतात। असंच काहीसं चित्र आपल्याला सकाळपासूनच दिसून येत आहे। निश्चितच रेवती, वाहतुकीसाठी काही नियोजन करण्यात आलेलं आहे का? कारण आज दुसरा दिवस आहे, अजूनही विसर्जन सुरूच आहे आणि रस्ते आपण पाहतोय खोळंबलेले दिसतात। खरं तर आपण NDTV मराठीवरती ही बातमी दिलेली होती की पुणे शहरातले तब्बल 17 रस्ते हे वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलेले होते। त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं होतं की काल म्हणजेच 6 सप्टेंबरला सकाळी 7 वाजल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत व त्याच्यामध्ये कुठेही असं एक ठराविक वेळ दिलेली नव्हती। म्हणून सकाळी 7 काही रस्ते सकाळी 7 वाजल्यापासून तर काही रस्ते दुपारी 12 वाजल्यापासून, काही रस्ते दुपारी 4 वाजल्यापासून असं मिरवणूक संपेपर्यंत तब्बल 17 रस्ते पुणे शहरातले पूर्णतः बंद होते। तर काही ठिकाणी नो पार्किंग झोन करण्यात आलेलं होतं। 10 रस्ते होते जिथे नो पार्किंग करण्यात आलेलं होतं। तर काही ठिकाणी पुणे महानगरपालिका असो किंवा पुणे शहराचं वाहतूक विभाग असो, पोलिसांचं, त्यांनी पार्किंगची व्यवस्था केलेली होती। त्या एकंदरीत जोवर मिरवणूक संपत नाही तोवर जे बाकीचे वाहतुकीसाठी बंद केलेले रस्ते ते चालू होणार नाही, हे पुणेकरांनी लक्षात ठेवावं। नक्कीच रेवती, अजूनही आपण पाहतोय डीजे आणि डीजेच्या तालावर अजूनही लोक थिरकत आहेत। त्याचबरोबर ढोल ताशांचे पथक यांचं सुद्धा वादन सध्या सुरू आहे। खरं तर तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण मला आता जसं समजलं की आता आपण बघू शकतोय की अजूनही जो कालचा उत्साह आहे तो आपल्याला दिसून येत आहे गाड्यांवरती। खरं तर काल रात्री अशा प्रकारे हे जे मुलं नाचत आहेत एका गाडीवरती चढून, त्यासाठी सुद्धा पोलिसांनी निर्बंध घातलेले होते। पण आज ते जे सूचना आहेत त्याला केराची टोपली दाखवलेली दिसते असं दिसून येतंय। तर काल वारंवार पोलिसांनी सूचना दिलेल्या होत्या आणि आत्ता आपण बघतोय की इकडे मुख्य चौकामध्ये आल्यानंतर एक एक करून ते खाली उतरत आहेत। खरं तर काल पोलिसांनी वारंवार सूचना दिलेल्या होत्या, पण उत्साहाच्या भरात ते त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं होतं असे स्पष्ट दिसून येतंय। तर एकीकडे डीजेचा आवाज हा सगळीकडे घुमतोय, पण त्यासोबतच जे आपले पारंपरिक वाद्य आहेत जसं की ढोल ताशा पथक ते देखील अजूनही वाजवलं जात आहे। बऱ्याचशा मिरवणुकीमध्ये गुलाल उधळला जातोय। तर काल जसा उत्साह होता तसाच उत्साह आज देखील आपल्याला पाहायला मिळतो। निश्चितच रेवती, आपण असेच सोबत राहा। आपण आता थेट गिरगाव चौपाटीवर जाणार आहोत, जिथे लालबागच्या राजाची मूर्ती ही विसर्जनासाठी दाखल झालेली आहे। हळूहळू पुढे सरते आणि तराफा आता आणण्यात आलेला आहे, ज्या तराफ्यातून लालबागच्या राजाची मूर्तीचं विसर्जन होणार आहे। खरं तर हा तराफ्यात जेव्हा लालबागच्या राजाला विराजमान केलं जातं विसर्जनासाठी,
त्यानंतर सुद्धा जेव्हा बराच अवधी लागतो आतमध्ये समुद्रात नेऊन या बाप्पाच्या मूर्तीची प्रचंड अशी उंच अशी मूर्ती या मूर्तीचं विसर्जन होण्यासाठी बराच अवधी लागतो आणि विशेष असा तराफा हा तयार करण्यात आलेला आहे। दरवर्षी जो तराफा वापरला जातो तो यावर्षी वापरला जात नाहीये। यंदा विशेष असा तराफा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खास करून तयार करण्यात आलेला आहे। तर यावर्षी मोटराइज्ड असा तराफा वापरला जातोय। हा गुजरातमधून यंदा तराफा तयार करून घेण्यात आलेला आहे आणि प्रचंड अशी गर्दी आपण पाहतोय। लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी, लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं हा जनसमुदाय इथे उसळलेला दिसतोय। इतक्या संख्येनं प्रचंड अशी गर्दी इथे झालेली दिसते चौपाटीवर सुद्धा आणि त्यामुळे कुठेतरी नियोजन हे कुठेतरी तेव्हा विस्कळतं आणि बाप्पाचं विसर्जन व्हायला काहीसा अवधी लागतो कारण भक्तांचा उत्साहच तितका असतो की हळूहळू या गर्दीतून ही मूर्ती पुढे नेणं, तराफ्यात विराजमान करणं हे थोडंसं कसोटीचं काम असतं आणि आपण पाहतोय कार्यकर्ते पदाधिकारी तर आहेत या लालबागच्या राजाचं, मात्र इतर जी भक्त मंडळी आहेत ती सुद्धा इथे आपल्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी हजर झालेली असतात। आपण पाहतोय जसं समुद्राला उधाण आलेलं आहे त्याचप्रमाणे या भक्तांच्या उत्साहाला सुद्धा उधाण आलेलं आहे। दरवर्षी अशीच ही दृश्य आपल्याला गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळतात आणि या विसर्जनासाठी खरं तर प्रशासनाकडून जय्यत अशी तयारी केली जाते, अचूक असं नियोजन केलं जातं आणि आपण पाहतोय त्याच पद्धतीनं नियोजनाप्रमाणेच हा बाप्पा आता हळूहळू पुढे सरकतोय। काही वेळातच या तराफ्यात बसून समुद्रात नेलं जाईल आणि त्यानंतर बाप्पाचं विसर्जन केलं जाईल। दरवर्षी विसर्जनासाठी वापरला जाणारा तराफा यंदा वापरला जात नाही। यंदा विशेष असा तराफा वापरला जातोय जो गुजरातमधून खास करून लालबागच्या राजासाठी तयार करण्यात आलेला आहे। यावर्षी मोटराइज्ड असा तराफा वापरला जातोय जो तराफा 360 डिग्री अशा अंशात फिरतो। त्याचबरोबर विसर्जनाच्या वेळी या तराफ्याच्या चहूबाजूला असणाऱ्या स्प्रिंकलर्सच्या माध्यमातून पाण्याचे फवारे सुद्धा उडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मनमोहक असं दृश्य विसर्जना वेळी सुद्धा पाहायला मिळणार आहे। तर जड अंतकरणानं या बाप्पाला निरोप दिला जातो। खरं तर काल जेव्हा 12 नंतर लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली तेव्हापासनं जी गर्दी होती त्याचप्रमाणे गर्दी आपल्याला आजही कायम पाहायला मिळते आहे। ज्यांना या विसर्जनात सहभागी होता आलं नाही असे सुद्धा बरेच जण बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल होतात आणि आपण पाहतोय इथे पावलं आपसुकच थिरकताना दिसत आहेत। लोक मंडळी नृत्य करतात, भक्तगण यांच्या उत्साहाला उधाण आलंय। तसोबर सुद्धा कुठेही आनंद उत्साह कमी झालेला नाहीये। तितक्याच जल्लोषाचं वातावरण जसं काल होतं तसंच आज सुद्धा पाहायला मिळत आहे। अगदी थोड्या वेळात बाप्पाचं विसर्जन या समुद्रात। तर गणेशोत्सव म्हटला की लोकांच्या डोळ्यापुढे आपसुकच लालबागच्या राजाची प्रचंड अशी उंच अशी मूर्ती येते आणि ही गगनचुंबी मूर्ती पाहून लोकांचं मन हे भक्तिभावात हरपून जातं आणि त्यामुळेच ज्यांना दर्शन घेता येत नाही 10 दिवस असे अनेक जण या मनमोहक रूप पाहण्यासाठी, आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी, बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी या चौपाटीवर दाखल होताना दिसतात आणि त्यामुळेच हा प्रचंड असा जनसमुदाय आपल्याला दिसतोय। लाखोंच्या संख्येनं हा जनसागर अक्षरशः उसळला आहे। जसं समुद्राला उधाण आलंय तसंच भक्तांच्या उत्साहाला सुद्धा उधाण आलेलं आहे। यावर्षी राजाचं रूप अत्यंत राजस आणि भव्य, सुवर्ण मुकुटात तिरुपती बालाजीच्या शैलीत विराजमान झालेला आहे। त्यानंतर सुद्धा बाप्पाची आरती केली जाईल आणि त्यानंतर बाप्पाला निरोप दिला जाईल। त्यामुळे जसं चौपाटीवर लालबागचा राजा हा आता दाखल झालेला आहे,
मात्र तरी सुद्धा त्याला अजून काही अवधी लागेल विसर्जनासाठी. सन 1934 मध्ये लालबागच्या या मार्केटमध्ये सर्व मासे विक्रेत्यांनी गणपतीची मूर्ती आणून तिची गणेशोत्सवात स्थापना केली होती आणि त्यामुळेच या मूर्तीची पहिल्या वर्षातच नवसाला पावणारा गणपती अशी ओळख झाली. आणि त्याचबरोबर तो लालबाग परळच्या मार्केटमध्ये बसवण्यात आल्यानं त्याला लालबागचा गणपती म्हणून लोक ओळखू लागले. लालबागच्या लोकांच्या मनावर राज्य करणारा त्यांचा राजा म्हणजेच त्याची ओळख लालबागचा राजा अशी कायमची झाली. आणि त्यामुळे हा गणपती नवसाला पावतो अशी मान्यता असल्यानं आजही लोक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अगदी कित्येक तास तहान भूक हरपून रांगेत उभे राहतात. आणि ज्यांना या रांगेत उभे राहून दर्शन घेणं शक्य होत नाही असा प्रत्येक जण या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतो. आणि ज्याला विसर्जन मिरवणुकीतही सहभागी होत नाही असा प्रत्येक जण या गिरगाव चौपाटीवर आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, एक झलक पाहण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी इथे हजर होतो. आणि त्यामुळेच प्रचंड अशी गर्दी ही गिरगाव चौपाटीवर सुद्धा पाहायला मिळते. तसे मुंबईचे रस्ते हे कालपासून भक्तिमय झाले होते. प्रचंड अशी गर्दी मुंबईच्या अनेक अशा चिंचोळ्या गल्ल्यातून पाहायला मिळत होती. आणि आपण पाहतोय इथे सुद्धा जेव्हा विसर्जनासाठी लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे तिथे सुद्धा प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते आहे. तरुणाईचा जल्लोष तितकाच आहे. काल जितका उत्साह होता तितकाच उत्साह कायम दिसतो. आणि अगदी काही वेळातच आपल्या लाडक्या गणरायाला, लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल. आपल्या लाडक्या राजाचं क्षणिक दर्शन जरी मिळालं तरी सुद्धा भाविक मंडळी आनंदी होत असतात. ही लालबागच्या राजाची मूर्ती मुंबईत सर्वात उंच मूर्ती असते आणि शेकडो मूर्तिकार ही मूर्ती तयार करतात. या अशा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय इथे उसळलेला आहे. आणि आपण पाहतोय राजाच्या विसर्जनासाठी हा नवीन तराफा वापरला जातोय. या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा विशेष अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी जो तराफा वापरला जाणार आहे तो मोटराइज्ड असा तराफा असणार आहे आणि त्यात बाप्पा काही वेळातच विराजमान होतील. आणि त्यानंतर बाप्पाची आरती सुद्धा होणं बाकी आणि त्यानंतर बाप्पाचं विसर्जन होईल. हा तराफा गुजरातमधून तयार करून घेण्यात आलेला आहे जो 360 अशा अंशात फिरतो. त्याचबरोबर जेव्हा विसर्जन होत असतं त्यावेळी या तराफ्याच्या चहूबाजूला स्प्रिंकलर सुद्धा लावण्यात आले जे पाण्याचा फवारे करत बाप्पावर पाण्याची उधळण करतात. आणि ते मनमोहक दृश्य आपण आता थोड्याच वेळात पाहणार आहे. या तराफ्याला समुद्रात नेण्यासाठी दुसऱ्या बोटींची सुद्धा मदत लागणार आहे. खरं तर दरवर्षी या तराफ्याला समुद्रात नेण्यासाठी इतर बोटींची मदत लागते. मात्र यावेळेस काहीसं वेगळं पण आपल्याला बघायला मिळणार आहे. दुसऱ्या बोटींची मदत इथे लागणार नाही. यंदा हे वेगळे पण पाहायला मिळणार आहे. आणि त्यामुळे सर्वांचं लक्ष या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीकडे लागलेलं आहे. आपण सुद्धा ही दृश्य अनुभवणार आहोत. मनमोहक अशी दृश्य ही काहीच वेळात आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतील. प्रत्येक मिरवणुकीचे अपडेट्स आपण घेतो आहे. खरं तर एकीकडे आनंद आणि उत्साह असतो, जल्लोषाचं वातावरण असतं. दुसरीकडे मात्र अंतःकरण हे जड होतो कारण बाप्पा आपल्याला निरोप देत असतो आणि पुढच्या वर्षी लवकर या ही एकच आशा कायम ठेवून असंख्य गणेश भक्त हे आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथे दाखल होतात. एकीकडे आनंदाचं वातावरण असतं, दुसरीकडे अंतःकरण सुद्धा जड झालेलं असतं कारण बाप्पा निरोप देत असतो. मात्र एक आशा कायम असते की बाप्पा हा पुढच्या वर्षी सुद्धा येणार आहे. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषाने हा आसमंत दुमदुमून जातो. आणि आपण पाहतोय आता काही वेळातच या तराफ्यात विराजमान होतील बाप्पा आणि विसर्जन केलं जाईल.
खरं तर नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचं विसर्जन म्हणजे फक्त एका मूर्तीचा निरोप नसून मुंबईकरांसाठी तो तब्बल 24 तासांचा एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव असतो. ढोल ताशांचा गजर असतो, आरत्यांचे सूर असतात आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या याच्या जयघोषात लाखो भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी एकत्र येतात. सभा मंडपात ज्यांना दर्शन घेता आलं नाही ते भक्त या शाही मिरवणुकीत सामील होऊन जातात. आपल्या राजाचं अंतिम दर्शनाचा आनंद घेतात. त्यामुळे यंदा सुद्धा या विसर्जन सोहळ्यासाठी विशेष नियोजन करण्यात आलेलं होतं आणि इथे सुद्धा गिरगाव चौपाटीवर जेव्हा विसर्जनासाठी लालबागचा राजा दाखल झालाय तिथे सुद्धा प्रचंड अशी तयारी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. आणि ही मिरवणूक आपण पाहतोय आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. त्यानंतर इतर प्रमुख गणपती सुद्धा आहेत, त्यांचे सुद्धा विसर्जन इतर गणपती मंडळांची होणं बाकी आहे. जेव्हा एकदाचा लालबागचा राजा याचं विसर्जन जेव्हा होऊन जातं आणि त्यानंतर इतर गणपती मंडळ सुद्धा आपले बाप्पा विसर्जनासाठी इथे आणतात आणि त्या गणपती बाप्पांचं सुद्धा विसर्जन होतं. हा सुंदर असा तराफा आपण पाहतोय ज्याला फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. कार्यकर्ते पदाधिकारी हे अत्यंत चोखपणे आपलं काम हे बजावतायत. वेळेत बाप्पाचं विसर्जन व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, मात्र कुठेतरी भक्तांचा उत्साह शिगेला पोचलेला असतो आणि त्यामुळे कुठेतरी ही मिरवणूक ही हळूहळू संथ गतीनं पुढे जाते आणि त्यामुळेच काहीसा वेळ बाप्पाच्या मिरवणुकीला लागतो. मुंबईतले गणपती हे प्रचंड महाकाय अशा गणपतींसाठी प्रसिद्ध आहेत. उंचच उंच मूर्ती या मुंबईतल्या बाप्पाच्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना खरं तर या चौपाटीपर्यंत आणणं हे खूप कसोटीचं काम असतं, कारण मुंबईच्या या चिंचोळ्या गल्ल्या असतात आणि त्यातून या उंचच उंच मूर्ती काढणं हे खरं तर जिकिरीचं काम असतं. आणि त्यातून सुद्धा असंख्य लाखोंच्या संख्येनं भक्तगण प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक टप्प्यात हजर असतात आणि त्या गर्दीतून जेव्हा बाप्पा हळूहळू पुढे सरकतो, खरं तर त्या चिंचोळ्या गल्ल्यातून मार्ग काढणं अतिशय कसोटीचं काम असतं आणि ते चोखपणे हे कार्यकर्ते पदाधिकारी बजावत असतात. आणि कालपासून सुरू झालेली ही मिरवणूक ही आता कुठेतरी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आता काही वेळातच आपल्या लाडक्या राजाचं, लालबागच्या राजाचं विसर्जन या सागरात होईल. तर मुंबई आणि गणेशोत्सव हे वेगळंच नातं आहे. आणि गणेशोत्सव म्हटला, मुंबईचा गणेशोत्सव म्हटला की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते ही लालबागची अशी प्रचंड अशी उंच गगनचुंबी मूर्ती. ते मनमोहक रूप आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी, डोळ्यात साठवून घेण्यासाठी लाखोंच्या संख्येनं देशाच्या कानाकोपऱ्यातून म्हणा किंवा महाराष्ट्राच्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भक्तगण इथे दाखल होत असतात. काल 12 वाजता सभा मंडपातून मिरवणुकीसाठी निघालेला लालबागचा राजा आज पहाटे या बाप्पाची आज विसर्जन बाप्पाचं होत आहे. काल जसा उत्साह होता, काल पावसानं हजेरी लावली होती आणि त्यात सुद्धा या भक्तांचा उत्साह कुठेही कमी झालेला नव्हता आणि आजही आपण पाहतोय तितकीच गर्दी इथे कायम आहे. तशी मुंबईच्या रस्त्यांवर गर्दी होती आणि तशीच प्रचंड गर्दी आपण पाहतोय इथे गिरगाव चौपाटीवर. काय चौपाटीवर तर लोक हजर आहेत, मात्र आपण पाहतोय शेजारच्या इमारतीमधून सुद्धा बाप्पाचं दर्शन मिळावं म्हणून असंख्य लोक हे तिथून सुद्धा दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा असते की बाप्पाची एक झलक आपल्याला पाहायला मिळावी. आणि काही वेळातच आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं विसर्जन होईल. जड अंतकणानं बाप्पाला निरोप दिला जाईल. तर या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक तर येतातच, मात्र परदेशातून सुद्धा लोक हे राजाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. नवसाला पावणारा राजा असा हा गणपती प्रसिद्ध आहे.
कालपासून सुरू झालेला जो जल्लोष आहे, उत्साह आहे, तो आजही कायम आहे. कालसुद्धा ढोल ताशा पथकांच्या गजरात गुलालाची उधळण करत बाप्पाची मिरवणुकी निघालेली होती. बाप्पावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती आणि ते दृश्य अतिशय मनमोहक असं सुंदर असं दृश्य होतं. आणि आज सुद्धा तसाच उत्साह कायम आहे. गुलालाच्या उधळणात धावून निघाली मंडळी ही आज सुद्धा आपल्याला गिरगाव चौपाटीवर दिसत आहेत. काही वेळातच या लालबागच्या राजाचं विसर्जन होईल. खरं तर या मिरवणुकीत कलांचं सादरीकरण होतं, ढोलताशा पथकांचा गजर होतात. अगदी छोटी छोटी मंडळी, अगदी बाल चिमुरडे सुद्धा पारंपरिक वेशभूषेत या मिरवणुकीसाठी दाखल झालेले असतात. काल अगदी काही तसंच वातावरण, दरवर्षी जसं वातावरण असतं तसंच वातावरण अनुभवायला मिळालं आणि आज सुद्धा तितकाच उत्साह कायम आहे. भक्तिमय वातावरणात या बाप्पाला काही वेळातच निरोप दिला जाईल. खरं तर या उंच अशा मूर्त्या असतात आणि त्यांना या मूर्त्या देखाव्यातच मंडपातच तयार होतात आणि त्यानंतर या मूर्ती विसर्जनासाठी खरं तर गिरगाव चौपाटीपर्यंत नेणं हे अत्यंत जिकिरीचं कौशल्याचं काम असतं आणि त्यासाठी नियोजन आणि शिस्त या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. आणि त्याच ही कार्यकर्ते पदाधिकारी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं व्यवस्थित असं नियोजन केलं जातं आणि त्याच पद्धतीनं बाप्पा या गिरगाव चौपाटीवर हळूहळू या मुंबईच्या गल्ल्यातून मार्गस्थ होत गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आणि अगदी काही वेळातच या बाप्पाचं विसर्जन केलं जाईल. लालबागच्या राजाची मूर्ती ही मुंबईत सर्वात उंच अशी मूर्ती असते. शेकडो मूर्तिकार ही मूर्ती तयार करतात. मूर्तिकार गणरायाचे वेगवेगळे भाग तयार करतात आणि त्यानंतर ते जोडले जातात. तर आपण पाहतोय लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे आणि त्याचबरोबर इतर गणपती मंडळं सुद्धा आहेत, ती सुद्धा मागोमाग येत आहेत आणि त्यांचं सुद्धा विसर्जन अगदी काही वेळातच होईल. गणेशोत्सव म्हटला की समोर येते ती मुंबईचा गणेशोत्सव, गणेश विसर्जन सोहळा हा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी अगदी परदेशातून लोक इथे दाखल होत असतात. मुंबईकर तर उत्साही आहेतच, मात्र त्यासोबतच राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येनं भक्तगण इथे हजर झालेले असतात आणि आपण तीच दृश्य आपण पाहतोय. काल जसा उत्साह होता, काल जशी गर्दी पाहायला मिळत होती तशीच गर्दी आज इथे सुद्धा पाहायला मिळते आहे. गिरगाव चौपाटीवर सुद्धा तितकीच गर्दी पाहायला मिळते जितकी काल मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळाली होती. आज सुद्धा तसंच भक्तिमय वातावरण आहे आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी ही सगळी भक्त मंडळी ही हजर झालेली आहेत. ज्यांना विसर्जनासाठी दाखल होता येत नाही, ज्यांना विसर्जन अनुभवता येत नाही, ती सुद्धा अशी सुद्धा काही मंडळी असतात ज्यांना बाप्पाचं दर्शन मिळावं, आशीर्वाद मिळावे म्हणून गिरगाव चौपाटीवरती लोक दाखल होतात. आणि तशीच काहीशी दृश्य आपण पाहतोय. लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय हा गिरगाव चौपाटीवर उसळलेला आहे. लालबागच्या राजाचं अतिशय लोभसवानं, राजस आणि भव्य असं रूप पाहण्यासाठी, आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी, डोळ्यात साठवण्यासाठी ही सगळी मंडळी, भक्त मंडळी, गणेश भक्त हे ते गिरगाव चौपाटीवर दाखल झालेत आणि अगदी काही क्षणात लालबागच्या राजाच्या गणपतीचं विसर्जन होईल. ऐतिहासिक आणि वैभवशाली अशी परंपरा या गणपतीला आहे. या विसर्जन मिरवणुकीची अनेक गणेश भक्तांना भुरळ असते आणि त्यासाठीच हा सोहळा पाहण्यासाठी अनेक नागरिक देशाच्या कानाकोपऱ्यातून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथे मुंबईत दाखल होत असतात. ही दृश्य आपण पाहतोय. लाखोंच्या संख्येनं जनसागर इथे उसळलेला आहे. बाप्पाची मनमोहक मूर्ती अगदी काही वेळातच सागराच्या कवेत जाईल. काही वेळातच या बाप्पाचं विसर्जन होईल.
समुद्राला उधाण आलंय, भक्तांच्या उत्साहाला सुद्धा उधाण आलेलं आहे. आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झालाय. हळूहळू तो पुढे सरकतोय. गर्दीतून मार्ग काढणं थोडंसं कठीण होऊन जातं, कारण भक्तांचा उत्साह इतका असतो. आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी, डोळ्यात साठवून घेण्यासाठी प्रत्येकाचे हात आपण पाहतोय कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उंचावलेले दिसत आहेत. बाप्पाचं मनमोहक रूप हे आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी प्रत्येकाचे हात इथे उंचावलेले दिसत आहेत. आणि त्यामुळेच काहीसा उशीर या मिरवणुकीला होत असतो. विसर्जन मिरवणूक ही काहीशी रेंगाळते, पण आता ही विसर्जन मिरवणूक अंतिम टप्प्यात आलेली दिसते. या विशेष खास करून बनवलेल्या तराफ्यात लालबागच्या राजाला, या बाप्पाला विराजमान केलं जाईल. बाप्पाची आरती देखील केली जाईल आणि त्यानंतर साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला जाईल. जेव्हा बाप्पाची मिरवणूक निघते, त्या बाप्पाच्या मिरवणुकीच्या रस्त्यावर अगदी छोट्या मोठ्या इमारती असतात आणि त्या इमारती या बाप्पावर, लालबागच्या राजावर, आपल्या लाडक्या गणरायावर पुष्पवृष्टी करत असतात. काल अशी मनमोहक दृश्य आपण आपल्या NDTV मराठीच्या माध्यमातून अनुभवली होती आणि आजही अशीच दृश्य आपण पाहतोय आपल्या NDTV मराठीच्या स्क्रीनवर, जेव्हा बाप्पाचं अगदी काही वेळात विसर्जन होईल. विसर्जनासाठी पहिला मान असतो तो गणेश गल्लीच्या राजाचा. गणेश गल्लीच्या राजाचं काही वेळापूर्वी विसर्जन झालं आणि आता पाहतोय आपण लालबागचा राजा सुद्धा, याचं सुद्धा अगदी काही वेळात या समुद्रात विसर्जन केलं जाईल. त्यासाठी गिरगाव चौपाटीवर उसळलेला हा जनसागर आपण पाहतोय. ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय. खरं तर सन 1934 मध्ये लालबागच्या या मार्केटमध्ये सर्व मासे विक्रेत्यांनी या गणपतीची मूर्ती आणून तिची गणेशोत्सवात स्थापना केली होती आणि या मूर्तीची पहिल्याच वर्षातच नवसाला पावणारा गणपती अशी ओळख निर्माण झाली. आणि त्याचबरोबर लालबागच्या परळच्या मार्केटमध्ये तो बसवण्यात आला आणि त्यामुळे लालबागचा गणपती अशी त्याची ख्याती झाली. पाहतोय आपण भक्तांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला आहे आणि काल जसा उत्साह होता तसाच उत्साह आज आपल्याला पाहायला मिळतोय. आपण सुद्धा तो अनुभवतोय आणि आपल्याला सुद्धा ही गर्दी बघून, या बाप्पाचं रूप बघून अगदी अंगावर काटा येईल अशी ही दृश्य आहे, अंगावर शहारा येईल अशी दृश्य आहेत. कारण प्रचंड असा उत्साह, जल्लोषाचं वातावरण इथे पाहायला मिळतंय. गुलालाची उधळ काल झाली होती आणि या लाल रंगात न्हावून निघालेला आज सुद्धा तो जनसागर आपल्याला दिसतोय. ही प्रत्येक मंडळी कालच्या विसर्जनाची साक्षीदार होती आणि आज सुद्धा गिरगाव चौपाटीवर अगदी निरोप देण्याच्या क्षणापर्यंत हे सगळे लोक इथे हजर आहेत. काल विसर्जनाच्या वेळी निघालेली सगळी भक्त मंडळी ही आज सुद्धा आपल्याला दिसत आहेत, जी गिरगाव चौपाटीवर हजेरी ज्यांनी लावलेली आहे. आणि त्यांचा उत्साह काल जसा होता तसाच आज सुद्धा कायम आहे. काल ढोल ताशाच्या गजरात अगदी वातावरण दुमदुमून निघालं होतं. भक्तिमय असं वातावरण आपल्याला मुंबईत पाहायला मिळत होतं. भक्तिमय असे रस्ते झाले होते आणि आज सुद्धा तशी दृश्य आपण पाहतोय. तसंच वातावरण आजही आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या लाडक्या राजाचं क्षणिक दर्शन जरी मिळालं तरी सुद्धा ही भक्त मंडळी, भाविक ही आनंदी होऊन जातात आणि त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अगदी कित्येक तास आपली तहान भूक हरपून सुद्धा अनेक भक्तगण हे रांगेत उभे राहतात. आपल्या लाडक्याचं थोडं जरी एक झलक जरी पाहायला मिळाली तरी सुद्धा आनंदून जातात. हा लालबागचा राजा, लोकांच्या मनावर राज्य करणारा राजा, अशी लालबागच्या राजाची ओळख ही कायमची झाली आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी मान्यता असल्यानं आज सुद्धा अनेक लोक, खरं तर देशातूनच नाही तर विदेशातून सुद्धा लोक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. आणि ज्यांना या 10 दिवसात दर्शन घेणं शक्य होत नाही अशी लाखोंच्या संख्येनं भक्तगण जे असतात ते मुंबईतल्या रस्त्यांवर येतात. कारण बाप्पांची एक झलक आपल्याला पाहायला मिळेल असा एकच आशा त्यांच्या डोळ्यात कायम असते.
आणि त्याचबरोबर या बाप्पाचं मनमोहक स्वरूप आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी, डोळ्यात साठवून घेण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. त्यामुळे या प्रचंड गर्दीत अगदी हाल झाले तरी सुद्धा त्यांना त्याची कल्पना येत नाही, कारण इतके भक्तिभावात प्रत्येक जण हा हरपून गेलेला असतो की बाप्पाचं एक झलक मिळाले की तो आनंद जातो. आणि अशी प्रत्येक माणूस हा या गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे, कारण आता काही वेळातच या बाप्पाचं विसर्जन होईल, लालबागच्या राजाचं विसर्जन होईल. त्याचबरोबर इतर गणपती मंडळ सुद्धा आहेत आणि ज्यांचं विसर्जन अजून सुद्धा बाकी आहे, ती सुद्धा या लालबागच्या राजाच्या विसर्जनानंतर त्या बाप्पांचं विसर्जन होईल. हा विसर्जन सोहळा आपण आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून, NDTV मराठीच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. गुजरातमधून खास बनवलेल्या या तराफ्यातून बाप्पाचं विसर्जन केलं जाईल. त्यासाठी विशेष अशी तयारी गिरगाव चौपाटीवर करण्यात आलेली आहे. प्रशासन आपली चोख भूमिका बजावत आहे. व्यवस्थित असं नियोजन करण्यात आलेलं आहे. मात्र कुठेतरी ही गर्दी, लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय उसळलेला असल्यामुळे कुठेतरी या गर्दीमुळे, या प्रचंड अशा भक्तगणांच्या संख्येमुळे हळूहळू हा बाप्पा पुढे सरकतो, लालबागचा राजा हळूहळू पुढे सरकतो. संत गतीनं ही मिरवणूक पुढे जाते आणि आता आपण पाहतोय, आता अंतिम टप्प्यात ही विसर्जन मिरवणूक आलेली आहे आणि काही वेळातच हा बाप्पा सागरात सामावून जाईल. जड अंतकरणानं प्रत्येक जण बाप्पाला निरोप देईल. 10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप दिला जाईल. खरं तर निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले अमुचे काही त्याची क्षमा असावी. आभाळ भरले होते तू येताना, आता डोळे भरून आले तुला पाहून जाताना. अशी भावना प्रत्येक भक्तगणाच्या मनात असते. प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात हीच भावना यावेळी असते. त्यामुळे पुन्हा पुढच्या वर्षीत येणार ही एक आशा कायम असते आणि त्यामुळेच बाप्पाला हा निरोप दिला जातो, कारण बाप्पा पुढच्या वर्षी सुद्धा येणार आहे ही आशा प्रत्येकाच्या हृदयात कायम असते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात हा आसमंत दुमदुमून केलेला असतो. त्यामुळे आता 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर वेळ झाली आहे ती बाप्पाला निरोप देण्याची. वाजत गाजत निघालेली ही मिरवणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. पाहता पाहता 10 दिवस उलटून गेले आणि आपल्या लाडक्या गणरायाला निरोप द्यायची ही वेळ आली आहे. आणि आज गणरायाला विसर्जित केलं जाईल. लालबागचा राजा आज समुद्राच्या कवेत सामावून जाईल आणि त्यासाठीच आपण पाहतोय लाखोंच्या संख्येनं हा जनसमुदाय उसळलेला आहे. हा विशेष तराफा आपण पाहतोय, ज्या तराफ्यात या बाप्पाला विराजमान केलं जाणार आहे. लालबागचा राजा खास करून बनवण्यात आलेल्या तराफ्यात विराजमान होणार आहे, जो गुजरातमधून हा तराफा तयार करण्यात आलेला आहे. आकर्षक अशी फुलांची सजावट याला करण्यात आली आहे आणि काही वेळातच हा लालबागचा राजा आपल्याला दिसेन असा होईल आणि जड अंतकणानं प्रत्येक जण आपल्या लाडक्या बाप्पाला, लालबागच्या राजाला निरोप देईल. हळूहळू बाप्पा दिसेनासा होईल आणि पुढच्या वर्षी नक्की आपलं गाऱ्हाणं ऐकून घेण्यासाठी तो नक्की येणार, असा अत्यंत हळवा असा क्षण असतो आणि जड अंतकणानं प्रत्येक जण बाप्पाला निरोप देण्यासाठी इथे हजर होतो. खरं तर हळवा असा क्षण आहे. जड अंतकणानं त्याच्या आगमनाची उत्सुकता सुद्धा मनात साठवून, सकारात्मकता साठवून आज आपण बाप्पाला निरोप देतोय. आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हा एकच जयघोष आपल्याला यावेळी पाहायला मिळतो. तर 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर आता वेळ झाली आहे बाप्पाला निरोप देण्याची. काही वेळातच हा लालबागचा राजा हा समुद्राच्या कवेत सामावून जाईल आणि आपल्याला जड अंतकणानं बाप्पाला निरोप द्यावा लागेल.
तर इथे हे दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहे. लाखोंच्या संख्येनं हा जनसमुदाय उसळलेला आहे. देशाच्याच नव्हे तर विदेशातून सुद्धा परदेशी मंडळी या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईत दाखल होत असतात आणि आज जळ अंतकणानं काही वेळातच या बाप्पाला निरोप दिला जाईल. मुंबई आणि गणेशोत्सव हे खरं तर खास असं नातं आणि त्यात गणेशोत्सव म्हटलं की लोकांच्या डोळ्यांसमोर आपसुकच लालबागच्या राजाची मूर्ती येत असते. महाकाय गगनचुंबी अशी मूर्ती पाहण्यासाठी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी मनमोहक रूप हे डोळ्यात साठवून घेण्यासाठी प्रत्येक जण हा सुचलेला असतो. कालपासून जशी मुंबईच्या रस्त्यांवर गर्दी होती तशीच गर्दी आपण पाहतोय या शेवटच्या टप्प्यात. जेव्हा ही मिरवणूक विसर्जन मिरवणूक ही अंतिम टप्प्यात आलेली आहे तेव्हा सुद्धा तेवढीच गर्दी कायम आहे, तसाच उत्साह कायम आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी वरुण राजा सुद्धा बरसतोय आणि वरून संततधार असताना सुद्धा भक्तांचा उत्साह कुठेही कमी झालेला आपल्याला दिसत नाही. काल जसा उत्साह होता तसाच उत्साह आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. अजून सुद्धा ढोल ताशाचा गजर आपल्याला ऐकायला मिळतोय. या गजरात आसमंत दुमदुमून गेलेला आहे. जयघोषात आसमंत दुमदुमून गेला आहे आणि अगदी काही वेळातच बाप्पाला निरोप दिला जाईल. आणि आपण पाहतोय त्यासाठीची ही पूर्ण तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. लालबागच्या राजाची ही दृश्य आपण पाहतोय ही गिरगाव चौपाटीवर पाहतोय. अगदी आता बाप्पा हळूहळू पुढे सरकला आणि काही वेळातच या बाप्पाचं विसर्जन होईल. इथे दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरची दृश्य आहेत. लाखोंच्या संख्येनं हा जनसमुदाय उसळलेला आहे. काल जसा ढोल ताशाचा गजर आपल्याला पाहायला मिळत होता तोच गजर आज आपल्याला इथे सुद्धा ऐकायला मिळतोय. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी ही नवीन तराफा वापरला जातोय. त्यासाठी गिरगाव चौपाटीवर प्रचंड अशी तयारी करण्यात आलेली आहे. यंदा विशेष अशी व्यवस्था लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी करण्यात आली आहे. दरवर्षी जो तराफा वापरला जातो तो वापरला जाणार नाही. यावर्षी मोटराइज्ड असा तराफा वापरला जातोय जो गुजरातमधून तयार करून घेण्यात आलेला आहे. खरं तर या तराफ्याला समुद्रात नेण्यासाठी आता इतर दुसऱ्या बोटींची मदत लागणार नाही आणि त्यामुळे हे यंदा हे काहीसं वेगळेपण आपल्याला या विसर्जनाच्या वेळी पाहायला मिळणार आहे. तर अजून सुद्धा ढोल ताशाचा गजर आपल्याला ऐकायला येतोय. आसमंत दुमदुमून गेलेला आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने आपण पाहतो हे वातावरण दुमदुमून गेलेलं आहे. आणि अगदी काही वेळातच या तराफ्यात बाप्पा विराजमान होतील आणि थोड्या वेळातच लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल. खरं तर नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचं विसर्जन म्हणजे फक्त एका मूर्तीचा निरोप नसतो तर मुंबईकरांसाठी तो खरं तर 24 तासांचा अविस्मरणीय असा एक आध्यात्मिक अनुभव असतो. ढोल ताशांचा गजर ऐकायला मिळतो, आरत्यांचे सूर ऐकायला मिळतात आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष हा सुरू असतो. त्या जयघोषात लाखो भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी एकत्र आलेले आहेत. ज्यांना सभा मंडपात दर्शन घेता आलं नाही, ज्यांना विसर्जनात सामील होता आलं नाही असा प्रत्येक जण बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गिरगाव चौपाटीवर हजर झालेला आहे. आणि अगदी जड अंतकणानं हा खरं तर हळवा क्षण असतो जेव्हा आपल्या लाडक्या गणरायाला 10 दिवसाच्या मनोभावी पूजा केल्यानंतर जेव्हा निरोप दिला जातो. अतिशय हळवासा क्षण असतो प्रत्येक जणासाठी. तर एका डोळ्यात अश्रू असतात आणि दुसऱ्या डोळ्यात आनंद अश्रू असतात की पुढच्या वर्षी सुद्धा बाप्पा येणार
ही आशा प्रत्येकाच्या मनात कायम असते. तर हा तो क्षण जो प्रत्येक गणेश भक्ताला नकोसा वाटतो. बाप्पाला निरोप देण्याचा हा क्षण. लालबागच्या राजाचं विसर्जन सध्या सुरू आहे. गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या राजाचं विसर्जनाची दृश्य आता आपण पाहतो आणि यासोबतच काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जनाची ही दृश्य. जितका अथांग समुद्र आहे तितकीच अथांग अशी या किनाऱ्यावरची ही गर्दी. बाप्पाला निरोप देण्यासाठी जमलेली, विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेली ही सगळी गर्दी आता तो क्षण आपल्या डोळ्यामध्ये साठवतीये. कारण बाप्पा आपल्या गावाला चाललेले आहेत, पुढच्या वर्षीच येणार आहेत आणि त्यामुळेच गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा निनाद सध्या आसमंतामध्ये धुमधुमतोय. आज लालबागच्या राजाचं विसर्जन होत असताना विशेष सुविधा सगळ्याच गणेश भक्तांना देण्यात आलेल्या होत्या. पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता आणि यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीनं काळजीही घेण्यात आलेली आहे. मात्र गणेश भक्तांचा हा प्रचंड असा उत्साह सध्या समुद्राच्या लाटांमध्ये मिसळताना आपण पाहतोय. लालबागच्या राजाचं 10 दिवस मनोभावे पूजन केल्यानंतर आता गणेश भक्त या बाप्पाचं विसर्जन करतात. यावर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खास तराफा बनवण्यात आलेला होता. जो गेल्या वर्षी तराफा बनवण्यात आलेला होता त्यापेक्षाही मोठा तराफा यावर्षी तयार केला गेला, जेणेकरून बाप्पाच्या विसर्जनामध्ये कोणताही अडथळा अडचण निर्माण होऊ नये. बाप्पाच्या मूर्तीला कोणतीही हानी न पोहोचता हे विसर्जन सुरळीतपणे पार पडावं यासाठी हे नियोजन करण्यात आलेलं होतं. याच लालबागच्या राजाला पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीवरची ही प्रचंड अशी गर्दी. काल रात्री दुपारी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक हळूहळू वेगवेगळ्या टप्प्यांवरून, वेगवेगळ्या रस्त्यांवरून भक्तांचं स्वागत स्वीकारत गिरगाव चौपाटीवरती आलेली आहे आणि आता अगदी काही क्षणामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे. आणि यासोबतच इतरही काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती आपण पाहतोय. त्यांचंही विसर्जन आता गिरगाव चौपाटीवरती केलं जाईल. मुंबईमधल्या सगळ्यात प्रसिद्ध अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा लालबागचा राजा आता निरोप देतोय आपल्या भक्तांना. एकोणीसशे साली सुरू झालेली लालबागच्या राजाच्या प्रतिष्ठेची ही परंपरा आज अनेक वर्ष सुरू आहे आणि उत्तरोत्तर या ठिकाणी लालबागच्या दर्शनासाठी गर्दी होत असते. जितकी गर्दी
गेले 10 दिवस सभा मंडपामध्ये भक्तांची होत होती तितकीच गर्दी आता या गिरगाव चौपाटीवरती आपण पाहतोय। लालबागच्या राजाची ही मूर्ती सिंहासनावरती आरूढ मूर्ती आता तराफामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि यानंतर आता या बाप्पाचं विसर्जन होईल गिरगाव चौपाटीवरती। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष आसमंतामध्ये दुमदुमतोय आणि प्रत्येक जण हा सोहळा आपल्या नेत्रामध्ये साठवतोय। जवळपास 20 तास पूर्ण झालेले आहेत ही विसर्जन मिरवणूक सुरू होऊन। काल दुपारी 12 वाजता लालबागच्या राजाची सभा मंडपामध्ये आरती करण्यात आली आणि त्यानंतर ही मूर्ती हळूहळू सभा मंडपामधून बाहेर काढण्यास सुरुवात झाली। त्यानंतर काही तासामध्ये सुरू झाली ती बाप्पाची विसर्जन मिरवणूक। त्याआधी मुंबईतल्या काही प्रसिद्ध अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला ही सुरुवात झाली। मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला पहिल्यांदा मुंबईमध्ये सुरुवात होते आणि त्यानंतर इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होत असते। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य तुम्ही आता पाहताय। लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा चतुर्भुज हा गणराया, लंबोदर, शूर्पकर्ण, धूम्रवर्ण, बुद्धीचा कारक गणराया आता आपला निरोप घेतोय। सिंहासनावरती आरूढ लालबागच्या राजाची ही गणेश मूर्ती आता तराफावरती ठेवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता या बाप्पाचं विसर्जन होणार आहे। तुफान गर्दी गिरगाव चौपाटीवरती। काल सकाळपासूनच अशी गर्दी होती गिरगाव चौपाटीवरती कारण या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य दिव्य अशा मूर्तींचं विसर्जन होत असतं। यासोबतच अनेकांच्या घरी 10 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन सुद्धा आज आणि काल झालेलं आहे। मुंबई पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमधलं गणेश उत्सव प्रचंड प्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध आहे। भव्य दिव्य अशा प्रचंड मोठ्या मूर्ती आणि सोबतच दरवर्षी केली जाणारी वेगवेगळी आरास पाहण्यासाठी भक्त दरवर्षी जगभरातून या ठिकाणी येत असतात। त्यातही लालबागच्या राजाचं दर्शन घ्यावं अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते आणि त्यामुळेच दरवर्षी अशी गर्दी होत असते।